तर गाईस मम्मी बघा आता कापत्या पापलेटा. 4 पापलेटा दिल्यात 1500ला. मोठा मोठा साईज आहे भरपूर बघा. तर गाईस मम्मी बघा आता कापत्या हलवा. हा 1000 रुपयाचा दिला बघा पूर्ण हलवा एकदम मोठा. किती किलोचा असेल मम्मी हा? 1.5 किलो पेक्षा जास्त गाईस वजन आहे याचं. तर गाईस आज भरपूर दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय, म्हणजे महिने झालेत भरपूर. तर आज बघा आपल्याकडे एवढी सर्व मच्छी आहे. सुरमई, पापलेट, हलवा, मांदेली, बोंबील, कोळंबी. पापलेट बघा गाईस कसला मोठा आहे. 250 ग्राम 300 ग्रामचा एक पापलेट आहे. कोळंबी पण आहे आपल्याकडे 500 रुपये किलो. ती टारली 200 वाटा. द्यायचे दादा? दादा आत्ताच मच्छी आणले. किती पाहिजे? 200 करून देऊ तुम्हाला. 200 किती करू? 150 करून टाकू का? बस 4 पीस आहे मोठे. 150 करले बस ना. तर गाईस बघा 150ला एवढे आले बोंबील. मच्छी सध्या महाग आहे. बोंबील बघू शकता तुम्ही कसला भारी आहे. आता मी कटिंग करतो बोंबील. तर गाईस मम्मी बघा आता कापत्या पापलेटा. 4 पापलेटा दिल्यात 1500ला. मोठा मोठा साईज आहे भरपूर बघा. 1500ला दिल्या 4 त्या. 1300 लावलं. गाईस भारी पापलेटा मोठा मोठ्या. ताई आणि दादांनी घेतलाय. एवढी मच्छी आहे बघा आपल्याकडे सर्व. मार्केटमध्ये बघा आता सर्वांची दुकान लागलेलीच आहे. तर मामा आहे आपले, सर्व लावलेले दुकान सर्वांनी. तर खाली जास्त कोण लावत नाही. महानगरपालिकेचं ऑफिस बनलंय त्याच्यामुळे बघा इकडे बनलंय. सर्वांची जास्त करून मोस्टली वरती दुकान लागतात बघा. मामा इथं दुकान लावलेलं आहे. मामा बोलत आहे मच्छी घ्यायला. वाम बघा गायचा. ही वाम बघा, ही पिवळी वाम आहे एकदम ओरिजिनल वाली. टारली वाटा अजून लावू. आता बघा मम्मी कापते सुरमई. पप्पा गेलेत ना. आहे का गाईस. पीस बघा कसले भारी पडतात सुरमईचे एकदम मस्त. 500ला किलो आहे बोंबील. मस्त लाल लाल बोंबील आहे. जास्त कलर वाले नाहीत ते. ओरिजिनल कलर, नॅचरल कलर. गाईस सुरमईचे पीस बघा किती भारी आहे. एकदम मस्त पीस आहे. 600ला किलो दादा. मोठीवाली कोळंबी 600 रुपये किलो. हे का तिथं टाकलेले. गाईस 1 किलो मध्ये एवढे पीस आले बघा. मस्त पीस बघा गाईस. चेक करा पीस कसले भारी आहेत. ते नेहमीचे कस्टमर दादा, त्यांना दिले 1 किलो. मार्केटमध्ये बघा आता गर्दी होते. हळूहळू गर्दी वाढत चालले. येते ना. मोठे बोंबीला चांगले 500 रुपये किलो. अर्धा किलो बोंबीला एवढे 250 रुपयाचे. मच्छी भरपूर महाग झाली. महाग झाली मच्छी. पहिल्या वाट्यावरती 10-12 बोंबीला असायचे 200ला. मधून कापते मम्मी ते फ्राय करायसाठी. कडक फ्राय होतात क्रिस्पी असे कापल्यावरती.
थोडं पप्पा बघा कोळंबी साफ करताय. कोळंबी बघा पुन्हा टप भरून आणलेला आहे कोळंबीचा आहे. इकडे मांदेली आहे, तारली, सर्व टपांमध्ये मच्छी येते. अजून एक बोंबील एक्स्ट्रा, एक अजून एक एक्स्ट्रा दिला बघा तुम्हाला. एक द्या, एक सुट्टे नाही दादा, ऑनलाईन करा ना, ऑनलाईन असेल तर. 50 बघतो आता. ठीक आहे, 50 आहे का? 50 आहे. हा तर गाईज बघा आपल्याकडे एवढी सर्व मच्छी आहे आज फळ्यावरती. हलवेत बघा मोठे, 1200 रुपयाला, 1000ला दिला. हे 800 900 ला, इकडं 800 ला आहे, इकडे 900 ला आहे, इकडं 600 500 ला देणार. सुरमया बघा गाईज कसं मोठा मोठा आहे, एकदम फ्रेश. 500 ला अर्धा किलो आहे. इकडं बघा, इकडं काकांची मच्छी बघा, टोल आहे 200 ला. 100 ला करली, 100 ला खूप स्वस्त मच्छी आहे. माझ्याला असेल तुम्हाला या इकडे घेऊन जावा. 200 ला वाट आहे. बोंबील बघा गाईस 500 रुपये किलो आहे. बोंबील बघा कसले भारी, एकदम मस्त फ्रेश. इकडे मांदिली आहेत, गोल्डन मांदिली आहे. सोना आहे सोना. 50 रुपये वाटा. तारली 200 ला वाटा, 50 ला वाटा येत आहे. मांदिली तारली 200 ला वाटा. कोळंबी बघा 600 रुपये किलो वाली कोळंबी आहे. आणि एक पापलेट बघा, ओरिजिनल पापलेट मोठा. तर गाईज मम्मी आता सुरमई कापते बघा, मोठी सुरमई एकदम मस्त. कोळंबी 600 ला किलो आहे दादा, 600 रुपये किलो. गाईस कसले भारी सुरमई, एकदम मस्त. एक पीस खाल्ला तर पैसे वसूल. हा ही द्यायची अर्धा किलो 1 किलो. अर्धा किलो दिली गाईस बघा सुरमई. मांदिली 50 ला वाटा आहे. टारली 200 रुपये वाटा. थंडीची थोडी मच्छी समुद्राला खाली जाते ना तळाला एकदम, त्याच्यामुळे थोडी मच्छी महाग आहे. पण क्वालिटी जाम भारी आहे मच्छीची गाईस, एकदम भारी क्वालिटी आहे. तर गाईस मम्मी बघा आता कापच्या हलवा. हा 1000 रुपयाचा दिला बघा पूर्ण हलवा, एकदम मोठा. किती किलोचा असेल मम्मी हा? 1.5 किलो पेक्षा जास्त गाईस वजन आहे याचं. मोठा हलवा आहे. या दादांनी घेतलाय तो. अशी मोठी मच्छी असते ना गाईस, खायला टेस्टी लागते. त्याची आंघोळ झालेली आहे. 2 किलोच्या आसपास. 2 किलो आहे. हा वजन आहे, मोठा हलवा आहे ना तो. कसा ताजा एकदम फ्रेश सर्व ताजी मच्छी आहे. थोडी महाग असते पण ताजा असते गाईस, फ्रोझनची नसते. त्याच्यामध्ये असं मला वाटतंय गाभोळी असेल. गाभोळी आहे का? आहे गाईस, गाभोळी आहे बघा. गाईस गाभोळी तेलवाली. मम्मी यांचे किती झाले? 300 झाले यांचे. 300 और ये 350 हुआ. हलवा दादा पीस देखो, छोटा क्या और छोटा दो.
दोन येतात, दोन दोन. काजू कटली सारखी पीस आहे पूर्ण एकदम मस्त. अर्धा वाटा. वाटा में कम नहीं होता है, सिंगल मच्छी में भाव होता है, वाटा में फिक्स ही रहता है. तेव्हा गाईस पीस आलेत भरपूर सारखे पूर्ण. मार्केटमध्ये बघा आता पब्लिक पण कमी झाली आहे, जास्त पब्लिक नाही मार्केटमध्ये. टाइम पण झालाय 1:30 वाजत आले. पप्पांचा इथं चालू आहे नाश्ता. हे बघ मिरची मिरची. तर गाईज आता दुपारचे 3 वाजलेत आणि आपला दुकान बंद झालेलं आहे. आणि बघू शकता पाठीमागे मार्केट बंद झालेलं आहे, तर दुकान बंद हे बघा. एवढं दुकान एकदम मस्त व्यवस्थित बंद करून ठेवलं. संध्याकाळी 6ला परत आपण दुकान चालू करणार. मार्केट पण बघा एकदम खाली झालंय. हे आमचा डॉग आहे बघा. अरे लालू बोलता त्याला, लालू. डॉग आहे बोलता त्याला, डॉग आहे. डोळे बघ कसले भारी आहे. चला आता चाललोय आम्ही घरी. भरपूर थकलेलो आहे. जेवण करणार, मग जाणार घरी. चल मम्मी चला चल. हे बघ तर चलो गाईज, आजचा ब्लॉग एवढाच होता. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.